इलिनॉयमधील जोलियटच्या एका उत्पादन केंद्रामध्ये मोठी आग लागली आणि यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे। ही कंपनी प्री इन्सुलेटेड डिझेल एक्सटॉइस्ट आणि फ्लुइड पाइपिंग सिस्टमचे उत्पादन करते। दरम्यान ही आग कशामुळे लागली या संदर्भात कोणतीही माहिती नाही। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाहीये, मात्र या भीषण आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बांगलादेशमध्ये पारंपरिक उत्साहात बंगाली नववर्ष साजरे करण्यात आलं आणि यावेळी ढाकामध्ये रंगीबेरंगी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच ढाका विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कला विद्यालयानं आयोजित केलेल्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन बंगाली नववर्षाचं स्वागत केलं। राजकीय अस्थिरतेमध्ये सुद्धा बांगलादेशमध्ये नववर्षाचा उत्सव शांततेमध्ये पार पडला। मोहम्मद युनूस यांच्या सरकारच्या काळामध्ये नववर्षाचा हा पहिला मोठा सण साजरा करण्यात आला। थायलंडमध्ये बौद्ध नववर्षाची सुरुवात पारंपरिक जलयुद्ध उत्सवाने मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली। सोंक्रान म्हणून ओळखला जाणारा हा सण बौद्ध नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी साजरा केला जातो। या सणादरम्यान लोक रस्त्यांवर उतरून एकमेकांवर पाणी फेकतात आणि ज्याला पवित्रतेचं आणि शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं। स्थानिक नागरिकांसह पर्यटक सुद्धा या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात। तर जलयुद्धासोबतच पारंपरिक पूजा, मंदिर भेटी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेले असतात। चीनची प्रसिद्ध रोबोटिक्स कंपनी युनिट्रीने आयर्न फिस्ट किंग अवेकनिंग या पहिल्या रोबो बॉक्सिंग स्पर्धेची घोषणा केली आहे। या स्पर्धेमध्ये माणसं नाही तर रोबो बॉक्सिंग करताना पाहायला मिळणार आहेत आणि युनिटरीने त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांचा जीआय रोबो हा एका माणसासोबत आणि नंतर दुसऱ्या जीआय रोबोसोबत बॉक्सिंग करताना पाहायला मिळतोय। या व्हिडिओमध्ये रोबो मानवावर भारी पडेल असं वाटलं होतं, पण मानवासमोर रोबोची ताकद काहीशी कमी पडली आहे। इस्तांबूलमध्ये हजारो निदर्शकांनी गाझामधील पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला। नागरिकांनी तुर्की आणि पॅलेस्टिनी झेंडे हातामध्ये घेऊन शहरामध्ये प्रसिद्ध अहमेद चौकामध्ये हा मोर्चा काढला आणि हा मोर्चा इस्लाम समर्थक स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेला होता। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी या युद्धाचा तीव्र निषेध केला, ज्यामुळे इस्रायलकडून निषेध करण्यात येतोय। एकेकाळी मजबूत प्रादेशिक भागीदार असलेले इस्रायल आणि तुर्की यांचे संबंध तणावपूर्ण झालेले आहेत, तर गाझामधील युद्धामुळे ते आणखी बिघडले। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना युक्रेनला भेट देण्यासाठी आमंत्रित केलंय आणि झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना युद्धग्रस्त भागांना भेट देण्यासाठी हे आमंत्रण दिलंय। भेटीच्या माध्यमातून झेलेन्स्की ट्रम्प यांना या युद्धामुळे युक्रेनची काय अवस्था झाली आहे हे दाखवणार असल्याची माहिती आहे। तसंच कोणत्याही निर्णयावर पोहोचण्यापूर्वी त्यांनी एकदा युक्रेनला भेट द्यावी आणि खरी परिस्थिती पाहावी असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलंय। मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने बांगलादेशी लोकांना इस्रायलमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे। गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। गृह मंत्रालयाने पासपोर्ट आणि इमिग्रेशन विभागाला बांगलादेशी लोकांच्या पासपोर्टवर इस्रायलसाठी वैध नाही असं लिहिण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। तर 2021 मध्ये शेख हसीना सरकारने पासपोर्टमधून ही ओळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते। अमेरिकन ट्रेन द रागुआ आणि MS-13च्या 10 सदस्यांना एल साल्वाडोरला परत पाठवलेला आहे आणि या सदस्यांना कुप्रसिद्ध CCOT या तुरुंगामध्ये हलवण्यात आल्याची माहिती आहे। एल साल्वाडोरचे अध्यक्ष नाईब बुकेले यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ही कारवाई झाली आहे आणि ट्रम्प प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 260 निर्वासितांना तुरुंगात पाठवलंय। या निर्वासितांपैकी 100हून अधिक जणांच्या विरोधात प्रशासनाने एलियन एनिमीज ऍक्ट या कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार युद्धामुळे चीनने मौल्यवान धातू आणि चुंबकांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे। या धातूंमध्ये समेरियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशियम, ल्युटेलियम, तर स्कँडियम आणि यट्रियम यांचा समावेश होतो आणि यासोबतच चीनने चीनच्या बंदरांवर कार, ड्रोन, रोबोट्स आणि क्षेपणास्त्र असेंबल करण्यासाठी आवश्यक असलेल्या मॅग्नेटची शिपमेंट देखील रोखून धरली आहे। हे साहित्य ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस उद्योगांसाठी महत्त्वाचं असतं, तर या चीनच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील कंपन्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जाते।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर टॅरिफमधून सूट देणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु ही सूट मर्यादित काळासाठी असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा शुल्क अंतर्गत संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदार बिल ॲकमन यांनी 90 दिवसांच्या आयात शुल्कावरील स्थगिती वाढवण्याची आणि तात्पुरती 10% पर्यंत कमी करण्याची शिफारस केली आहे, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांना त्यांच्या पुरवठा साखळ्या चीनमधून कोणत्याही व्यत्ययाशिवाय हलवता येतील. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या बिगर अमेरिकी व्यक्तींना आता सरकारकडे नोंदणी करणं ट्रम्प प्रशासनानं अनिवार्य केलं आहे. स्थलांतरितांनी ओळखपत्र आणि स्थलांतरांसंबंधी कागदपत्र बाळगली नाहीत तर शिक्षेला सामोरं जावं लागेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि या नियमाची ट्रम्प प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या नियमाला आव्हान देणारा अर्ज फेडरल न्यायालयानं फेटाळून लावला आणि त्यानंतर प्रशासनाने हा नियम लागू केलाय. 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या सर्व बिगर अमेरिकी नागरिकांना हा नियम पाळावा लागणार आहे, अन्यथा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या निकिता कॅपस या तरुणाला अटक झालेली आहे आणि अमेरिकेमधील न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार कॅसपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला. त्याच्यावर त्याच्या आई वडिलांची हत्या केल्याचा सुद्धा आरोप आहे. स्थानिक पोलिसांनी कॅसपने पैशासह विविध कारणांसाठी आई वडिलांची हत्या केल्याची माहिती दिली आहे. तर पोलिसांना कॅसपकडे काहीही लिखित कागदपत्र आढळलेली आहेत, ज्यावर त्याने ट्रम्प यांची हत्या कशी करायची या संदर्भातल्या काही बाबी नमूद केल्या. नोबेल साहित्य पुरस्कार विजेते लेखक मारियो वर्गास लोसा यांचं निधन झालंय. पेरू देशाची राजधानी लिमा इथं त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या नावावर 50 पेक्षा जास्त साहित्य कृती आहेत, ज्यातील अनेक भाषांतरित होऊन जगभर पोहोचलेल्या आहेत. 2010 मध्ये त्यांचा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्यांची पहिली कादंबरी द टाइम ऑफ द हिरो ही पेरूमधील लष्करी शाळांमधील भ्रष्टाचार आणि अत्याचारांवर आधारित होते. बांगलादेशच्या पगला मशिदीमध्ये एका दिवसामध्ये 9 कोटी रुपयांचं दान मिळाले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मशिदीला एकाच दिवसात मिळालेल्या दानापैकी हे सर्वाधिक दान मानलं जात आहे. 401 जणांनी 10 तासांमध्ये ही मोजणी केली आहे आणि भारतामध्ये तामिळनाडूमधील मंदिरात जसं दान मिळतं तसंच पगला मशिदीमध्ये आहे. लोकांची आस्था मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दान मिळालंय. या अगोदर बांगलादेशमध्ये सर्वाधिक दान याच मशिदीमध्ये जवळपास 8 कोटी जमा झालेले होते आणि 30 नोव्हेंबर 2024 रोजी ही मोजणी करण्यात आलेली होती. तर दानपेटीमधील परदेशी मुद्रा आणि सोनं इतर दागिने जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षित ठेवण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दिवस म्हणून जाहीर करण्यात आलाय. शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान म्हणून हा निर्णय घेतलाय. तसंच त्यांनी अधिकृत जाहीरनाम्यावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे. न्यूयॉर्क हा जगातील पहिली मोठी महानगरपालिका आहे ज्याने ही घोषणा केली आहे आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आणि जगासमोर आणण्यात मोलाचा वाटा ठरणार हा निर्णय आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी मेहुल चॉक्सी सध्या बेल्जियममध्ये अटकेमध्ये आहे आणि त्याने प्रकृती बिघडल्याचं कारण देत जामिनासाठी अर्ज सुद्धा केलाय. चॉक्सीच्या वकिलांनी क्लायंट आजारी आहे आणि त्यामुळे जामीन द्यावा अशी विनंती केली आहे. तर चॉक्सी उपचारासाठी अँटिग्वा आणि बार्बुडाहून बेल्जियममध्ये आलेला असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलंय. अटकेवेळी बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या 2 अटक वॉरंटचा हवाला दिलाय. तर हे वॉरंट अनुक्रमे 23 मे 2018 पासून 15 जून 2021 रोजी जारी करण्यात आलं होतं. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याची माहिती उघड करणारे हरिप्रसाद एसवी यांनी मेहुल चॉक्सीच्या अटकेचं स्वागत केलंय. चॉक्सीला बेल्जियममध्ये अटक होणं ही त्याच्याकडून फसवलं गेलेल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच केंद्र सरकारनं चॉक्सीचे भारतात लवकरच प्रत्यार्पण करावं असं सुद्धा ते म्हणाले. हिरे व्यावसायिक चॉक्सीला बेल्जियममधील कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अटक केली आणि ही अटक केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विनंतीवरून करण्यात आली आहे. त्याच्यावर 14,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मेहुल चॉक्सीच्या अटकेविरोधात अपील करणार असल्याचं वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे. तसंच अपील प्रक्रियेअंतर्गत चॉक्सीला तुरुंगामधून बाहेर काढण्याची विनंती करणार असल्याचं वकिलांनी सांगितलंय. चॉक्सीवर कर्करोगाचे उपचार सुरू असून त्याच्यावर विशेष वैद्यकीय देखभालीची गरज असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलेलं होतं. तसंच त्यांनी न्यायालयाला सहानुभूतीने विचार करण्याचं आवाहन केलंय. फरार मेहुल चॉक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली.
गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ॲक्शन मोडवर आलाय आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सूजन अभियान जाहीर सुद्धा करण्यात आलंय। या अभियानामध्ये महाराष्ट्रामधील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, असलम शेख, सुनील केदार, केसी पाडवी, प्रफुल्ल गुधडे यांसह विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। विभागवार संघटनांवर नेते लक्ष ठेवतील। बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्या पुतण्या आकाश आनंद याच्या पक्षात पुनरागमनाची घोषणा केली आहे, पण यावेळी त्यांनी आकाश यांना उत्तराधिकारी बनवणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यांनी एक्सपोज करत आकाश यांना एक संधी देत असल्याची माहिती दिली आहे। तर आकाश आनंदने एक्सपोज करत मायावतींची माफी मागितलेली होती, तसंच पक्षात पुन्हा संधी देण्याची विनंती सुद्धा केलेली होती। 1 महिन्यापूर्वी मायावतींनी आकाश आनंदला पक्षामधून निलंबित केलेलं होतं। 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये तहव्वूर राणा याच्या सहभागासंदर्भात सुरू असलेल्या तपासामध्ये एनआयए हल्ल्याच्या गटामध्ये सहभागी असणाऱ्यांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे। तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली यांच्यामधील डझनभर फोन कॉलचं विश्लेषण एनआयए करत असून या संवादामधून मोठा कट स्पष्ट होण्याची शक्यता आहे। हेडलीच्या विनंतीवरून राणाला भेटलेले संशयित दुबईमधील व्यक्ती असून ती व्यक्ती दाऊद इब्राहिम किंवा त्याच्या डी कंपनीशी संबंधित आहे का याचा तपास एनआयए कडून सध्या करण्यात येतोय। सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होत आहेत आणि त्यांच्यानंतर 52वे सरन्यायाधीश म्हणून मूळचे महाराष्ट्रामधील असणारे न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती वरिष्ठतेच्या आधारावर केली जाते। सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई सर्वात वरिष्ठ आहेत आणि त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शक्यता वर्तवली जाते। पश्चिम बंगालमध्ये 24 परगण्यामध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झालाय। बसंती महामार्गावरील बरामपूर इथं पोलिसांनी इंडियन सेक्युलर फ्रंटचा कार्यकर्त्यांना घेऊन जाणारं वाहन थांबवलं आणि त्यानंतर ही दंगल उसळली। निषेधादरम्यान भांगर, मिनाखा, संदेश खली येथील आयएसएफ कार्यकर्ते आणि स्थानिकांनी महामार्ग रोखलेला होता आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। त्यानंतर महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली, परंतु संतप्त जमावाने शोनपूरमध्ये 5 पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करत आग लावली। तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती आरक्षणामध्ये बदल करणारा आदेश जारी केलेला आहे। अनुसूचित जाती समुदायाचे 3 भाग करण्यात आलेले आहेत आणि असं करणारे तेलंगणा हे देशामधील पहिलं राज्य बनलं आहे। सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला होता। आयोगाने एससीच्या 59 जातींना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये एकूण 15% आरक्षण देण्यासाठी 3 श्रेणींमध्ये विभागण्याची शिफारस केली होती। तर हा कायदा लागू करण्यापूर्वी सचिवालयामध्ये अंतिम मंत्रिमंडळ बैठक झाली। नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या महोत्सवाला पंतप्रधान मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मोदी हापूस आंब्याची गोडी चाखणार आहेत आणि या आंबा महोत्सवात कोकणामधील हापूस आंबा दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला जाईल। खासदार रवींद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचं आयोजन केलंय। तर या महोत्सवाला मोदी येत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 30 एप्रिलला या महोत्सवात